नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर आज मी रिक्षावर चाललो आहे, जवळजवळ महिन्यानंतर. तुम्हाला तर माहीतच आहे, मी ट्रिपला होतो, गोवा वगैरे कोकण फिरत होतो त्याच्यामध्ये. तर आता मी 30 तारखेला आलो घरी, 31ला आलो घरी. 30ला निघालो होतो, 31ला सकाळी 4 वाजता पोचलो. जनशताब्दी थोडी लेट झाली, थोडी म्हणजे जास्तच लेट झाली, 4 तास लेट. त्याच्यानंतर मी आता निघालो आहे. आता वाजल्यात, लेट निघालो तसंच 10:30 वाजल्यात आता. आणि आता रिक्षावरचे आता व्लॉग्स येत राहतील आपले, अर्निंगचे वगैरे, कुठे जातो मी, भाडे घेऊन वगैरे, ते सगळे आधीसारखे व्लॉग्स येतील. आता कुठे फिरायला गेलो तरच, नाहीतर रिक्षावरच. गरम किती होतं आहे बघा मित्रांनो, घाम आला मला गाडी पुसता पुसता. हा, डेंजर लेवलचं गरम होतं आहे. त्या दिवशी आम्ही आलो ना तेव्हा पाऊस पडला, पण त्याच्यानंतर जास्त गरम व्हायला लागलं. आणि आता तर खूपच होतं आहे. बघूयात आता निघतो आहे इथून. जसे भाडे भेटतील तसे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि मी असं पूर्ण अर्निंगच दाखवेल असं नाही आहे, कधीतरी एखादी व्हिडिओ टाकेल अर्निंगवरची, पूर्ण कसे भेटतात रिक्षावरती वगैरे. पण आता डेली रुटीनचे व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे जसं मी निघतो रिक्षावरती, कसे भाडे भेटतात किंवा कुठे कुठे जातो, ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन. दिवसभरातल्या काही गोष्टी ज्या मी करतो ते सगळे. तर बघूयात, निघतो आता. हा बघा, हा फॅन घेतला आहे मी डीमार्टमधून, 1000 रुपयाचा. मस्त हवा येते. आता काय पावसाळा सुरू होईल तर काय गरज नाही लागणार याची फॅनची, पण आता हल्ली खूप गरम होते, मग म्हटलं घेऊयात. मी कधीच घेतला आहे, 1 महिन्या अगोदरच घेतला आहे. छान हवा येते. डीमार्टचा आहे, डी होम्स. मित्रांनो, मी आलो आता तलावपालीला आहे. पहिलंच भाडं घेऊन आलो. काय आहे मामा, सिग्नल लागला तरी हॉर्न मारत मारत गेला, सिग्नल तोडला. हे असे मामा लोक. तर मी आलो आता तलावपालीला, पहिलंच भाडं घेऊन आलो आहे मीटरवरती. तिथे सोडलं आणि लगेच मला उबरवर आपला कॅसल मिलचा सर्कल आहे ना, तिकडचं भाडं मिळालं आहे उबरवरती. तर त्यांना आता पिक करायला जातो. इथे समोर गावदेवी मैदानच्या इथून रस्ता निघतो ना स्टेशनला जायला, समोरच तिथे जातो. म्हणजे महिन्याभरानंतर पहिलं भाडं घ्यायला चाललो आहे. इथे कॅसल मिलच्या सर्कलवर पॅसेंजरला सोडलं मी आता. आणि लगेच मला इथे येता उथलसरचं भाडं भेटलं. म्हणजे इथून समोर पुढे थोडं आतमधून पिक करायचं आहे. दाखवतो मी तुम्हाला. बघा, छोटे छोटे भाडे मिळत आहेत. म्हटलं जाऊ दे, थांबण्यापेक्षा घेऊन टाकूयात. आणि उबरने ना मला ऑफर दिलेली आहे, एक म्हणजे लालच बोलतात ना तसं काहीतरी. म्हणजे मी महिनाभर उबर चालवला नाही ना, बंदच होतं, रिक्षावर गेलोच नाही. त्याच्यामुळे त्याने मला म्हणजे त्याला वाटलं की मी उबर बंद केलं आहे, उबरवाल्यांना वाटलं. म्हणून त्यांनी मला आता एक ऑफर दिलेली आहे की 5 राईड पूर्ण केल्या ना तर मला, कुठे गेलं, थांबा थोड्या वेळात दाखवतो मी तुम्हाला. यांना पिक करतो पॅसेंजरला आणि सोडतो, आणि मग भाडं नसलं तर मी तुम्हाला दाखवतो त्यांनी काय मला ऑफर दिली ते. 5 राईड पूर्ण केल्यानंतर ते एक्स्ट्रा पैसे देतात असं काहीतरी आहे. तर ते किती देतात ते तुम्हाला सांगतो मी पुढे. त्यामध्ये
ॲक्शन कॅमेरा आहे लावला आपला DJI-चा. हा तर मित्रांनो, मी आहे आता खोपटचा सिग्नल आहे बाजूला आणि इथे थांबलो आहे. आता मी इथे मगाशी कॅसल मिल्कवरून एक मला ट्रिप भेटली, ती सोडली मी आणि मग त्याच्यानंतर मला परत एक छोटी ट्रिप भेटली. तर मी आता इथे आलो आहे खोपटला. 3 ट्रिप घेतलेल्या आहेत मी, छोट्या छोट्या ट्रिप घेतलेल्या आहेत. तर आता 3 ट्रिप घेतलेल्या आहेत. पण मी मगाशी जसं म्हटलं की 5 ट्रिपवर मला उबर एक्स्ट्रा देतो आहे पैसे. तर ते किती देतो तुम्हाला दाखवतो आहे बघा. 5 ट्रिप मी पूर्ण केल्या ना आता, तर 300 रुपये एक्स्ट्रा भेटतील मला, बघू शकता. आता 2 ट्रिप फक्त घ्यायच्या आहेत, मग 300 रुपये एक्स्ट्रा भेटतील. आणि ते 5 ट्रिप पूर्ण झाल्यानंतर परत काहीतरी अजून एक ऑफर भेटेल मला, ती पण मी तुम्हाला दाखवतो काय असेल ती ऑफर. तर ही ऑफर का देतो उबर, कारण मी महिनाभर बंद ठेवला होता उबर. तर त्याच्यामुळे मग मला ही ऑफर दिली आहे, लालच दिलेला आहे की तुम्ही उबर बंद नका करू. त्याच्यामुळे मी असे काय टार्गेट वगैरे पूर्ण करायला जात नाही. हे आता छोटेसे टार्गेट दिलेत कारण बंद ठेवलं होतं मी उबर म्हणून. नाही तर त्यांचे टार्गेट वगैरे असतात, पण 20 ट्रिप घेतल्यानंतर तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा किंवा 15 ट्रिप घेतल्यानंतर 100 रुपये एक्स्ट्रा असं असतं. तर आता 5 ट्रिपवर मला 300 रुपये एक्स्ट्रा देतो. म्हणजे एवढी मेहरबानी करतो आहे उबर. टार्गेट घ्यायच्या भानगडीत पडतच नाही मी, तुम्ही पण नका पडू. कारण कसं असतं, आपल्याला ट्रिपचे पैसे कमी भेटतात, त्यातच ते काढून टाकतात आपले एक्स्ट्राचे पैसे. त्याच्यामुळे मग त्या भानगडीत पडत नाही मी. तर बघूयात, आता 2 ट्रिप राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करतो. कारण आता ही ऑफर दिलेली आहे एवढी चांगली, तर पूर्ण करायला लागेल. बघूया, छान वाटतं. महिन्याभरानंतर मी पुन्हा एकदा आपल्या कामाला आलेलो आहे. तुम्हाला कसं वाटतं बघून नक्की सांगा कमेंट करून मित्रांनो. कारण मला तर छान वाटतं आहे. खूप टाईमनंतर मी आता पुन्हा अर्निंग करायला आलेलो आहे रिक्षावरती. कारण करावं लागेल आता, हप्ते वगैरे फेडावे लागतील, हप्ते मागे लागतील त्याच्यामुळे. तर बघूयात आता. आज ना मला सगळ्या छोट्या छोट्या ट्रिप मिळत आहेत. काय माहिती का, बहुतेक 5 ट्रिप पूर्ण करायच्या आहेत म्हणून उबरला पण वाटत असेल की लवकर ट्रिप कराव्या, पूर्ण करूया त्याच्या, आणि याला 300 रुपये एक्स्ट्रा देऊयात. आता 4थी ट्रिप घ्यायला मी चाललो आहे. 500 किलोमीटरवरती, या 500 किलोमीटर नाही, गोव्याला जाऊन आलो आहे ना तेव्हापासून ते 500-700 किलोमीटर डोक्यात बसलं आहे. 500 मीटरवरती पिकअप आहे. त्यांना आता पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. तर चला भेटूयात नंतर मी सांगतो तुम्हाला मी या ट्रिपचे किती भेटले मला टोटल, ते नंतर सांगतो. आता मी आहे घंटाली रोडला आणि 4 ट्रिप झालेले आहेत पूर्ण. दाखवतो तुम्हाला, निघत नाही. 4 ट्रिप झालेले आहेत आणि 5वी राहिलेली आहेत. आणि रॅपिडो पण मी ऑन केलेला आहे, पण रॅपिडोवर भाडे वाजत नाही येत आज. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. मगाशी इथे येता येता एक भाडं वाजलं रॅपिडोवर, वृंदावन सोसायटी. ते कुठलं होतं माहीत नाही. बघूयात आता. इथे आलो आहे मी घंटाली रोडला आहे बघा. तर मी आलो आहे आता कोर्ट नाक्याला. हे बघा, घंटालीवरनं मला इथला मीटरवरती एक भाडं भेटलं कोर्ट नाक्याचा. 26 रुपये घेतले पॅसेंजरकडनं. आणि इथे येता येताच मला खारेगावची ट्रिप मिळाली उबरवरती. तर इथे मी आता आलो आहे. त्यांना मेसेज केला आहे पण फोन वगैरे लागत नाही आहे त्यांचा. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे.
समोर दिसत आहेत त्यांचं लोकेशन, म्हणजे नाव वगैरे दिसतं ना उबरवरती, ते समोर दिसतं तिथे, तुम्हाला दाखवतो म्हणून. पण आता समोर जायचो आणि ते समोर नसायचे. हे बघा, मी इथे उभा आहे आणि ते समोर आहे. तर त्यांनी लोकेशन टाकलं आहे हा राईडला माझ्या इथे. तर म्हटलं तिथे फिरून जाण्यापेक्षा त्यांना कॉल करू, पण कॉल काय लागत नाही, पण ते समोर उभे दिसत आहेत. बघूयात, वेट करतो थोडा. कॉल त्यांना मेसेज केला आहे मी, कॉल करा म्हणून, पण काही कॉल आला नाही अजून मला बहुतेक समोरच जावं लागेल तिथे. फास्ट ट्रिप पूर्ण केलेले आहे. ते बघा, नौपाड्याची ट्रिप वाजते, पण पिकअप थोडासा लांब दिसतोय. आणि ही भांडूपची आहे, याचा पण 2.5 किलोमीटर पिकअप. फास्ट ट्रिप पूर्ण केलेले आहेत मी. आता त्याचे मला किती भेटल्यात, मगाशी मी जसं म्हटलं 300 रुपये भेटले. दाखवतो तुम्हाला. आता मग खूप आतमध्ये जायला चेक करायला. हे बघा, 300 रुपये एक्स्ट्रा भेटले मला, ट्रिपचे वेगळे आणि हे 300 रुपये एक्स्ट्रा वेगळे. तर आता नवीन अपॉर्च्युनिटी मगाशी दाखवलेलं, पण आता ते उबर थोडा अपडेट व्हायला खूप उशीर घेतो आहे. दाखवतो तुम्हाला थोडा वेळ. तुम्ही इथे समोर आलं ना की दाखवतो. हे बघा, फोर्ट नाका पिकअप खूप लांब दाखवतो आहे, काही फायदा नाही आहे. अपॉर्च्युनिटीमध्ये बघतो मी, थांबा काही दिसतंय का आजचं. त्याच्यात तर दाखवत नाही आहे, मगाशी तर दाखवत होतं 10 ट्रिपवर काहीतरी 700 रुपये भेटतील एक्स्ट्रा असं दाखवत होतं. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला. जाऊ दे, 300 भेटले. तर आता इथून पुढूनच मला अमित गार्डनची ट्रिप मिळाली. इथे खारेगावमध्येच अमित गार्डन म्हणून हॉटेल आहे, तिथे सोडायचं आहे पॅसेंजरला. पोचतो इथे समोरच पिकअप लोकेशन आहे. त्यांना पिक करतो आणि ड्रॉप करतो. उबरवरतीच भेटले. बघूयात ही ट्रिप घेतल्यानंतर काय अपडेट होतं का उबरवरती, काय अपॉर्च्युनिटी आहे पुढची. अरे पुढे आलो मी, पुढे आलो, बोलता बोलता पुढे आलो. हे आहे, बोलता बोलता मी पुढे आलो. इथे आहेत. चला, त्यांना आता पिक करतो. समोरच आहेत त्या. आता मी जातो एक ट्रिप घ्यायला. इथे खारेगाववरनंच ठाणा स्टेशनची ट्रिप भेटले मला. त्यांना आता पिक करतो. 400 मीटरवरती पिकअप आहे. पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आहे आणि मग त्यांना पिक करतो आणि ड्रॉप लोकेशनवर सोडतो त्यांच्या. आतापर्यंत ना मी 10:30ला निघालो होतो रिक्षा घेऊन आणि तिथून तलावपालीला गेलो. 1 मीटरवरती भाडं भेटलं होतं 150 रुपयाचं. त्याच्यानंतर मग मी 5 ट्रिप मारल्या उबरवरती आणि एक छोटासा भाडा मीटरवरती घेऊन गेलो होतो कोर्ट नाक्याला 26 रुपयाचा. तर टोटल आता एक हा 6वा भाडा, 6वा नाही, हा किती आहे उबरचा. जरा अरे यार किती मारले काय माहिती, नंतर सांगतो तुम्हाला. तर 635 रुपये उबरवरती भेटले मला. 300 रुपये एक्स्ट्रा भेटले ना 5 ट्रिप नंतर त्याचे. तर 2 तास झालेले आहेत. आता 12:45 वाजलेत तसे बघायला गेलं तर. 2 तासापेक्षा जास्त झालेले आहे. 635 भेटल्यात. ते 150 रुपये आपले याचे मीटरवर मी घेऊन गेलो त्याचे, आणि 26 रुपयाचे एक छोटीशी ट्रिप मीटरची ते. तर असे झालेले आहेत. आणि आता स्टेशनसाठी एक ट्रिप घ्यायला आलो आहे मी. रॅपिडोचे भाडे वाजतात आहे बघा. ठाण्याचाच आहे कुठला तरी, स्टेशनचाच भाडा होता. आता आलो इथे लोकेशनवर, यांना मेसेज करतो. पुढे आहे वाटतं लोकेशन, पण लफडा होतो. लोकेशन पुढे आहे, पुढे जातो आता.
आलो आहे आता स्टेशनला. हे बघा स्टेशनला आहे आता. आणि इथून आता बाहेर पडतो समोरनं मार्केटमधून, कारण इथे थांबून फायदा नाही आहे. भाडे वाजत आहेत पण कसं इथे थांबायला भेटत नाही. प्रॉब्लेम तो असतो. मग आता मार्केटमधून निघतो बाहेर समोरनं. 700 झालेले आहेत आता. आणि ट्रिप झालेले आहेत 6 ट्रिप झालेले आहेत उबरवरती. आज उबरनेच ट्रिप दिलेले आहेत. रॅपिडो पण वाचतोय पण कमी वाचतोय. आणि उबरच्या पण छोट्या छोट्या ट्रिप घेतल्यात म्हणून एवढ्या झाल्या आतापर्यंत. 1 वाजल्यात आता. समोर बस वगैरे खूप उभे आहेत. हे बघा त्याच्यामुळे ट्रॅफिक लागली. आता हॉर्न वाजून काय होणार आहे का? हां उगाच हॉर्न वाजवायला. समोर रिक्षावाला आलाय त्याच्यामुळे थांब बाबा. इथे स्टेशनला आलो ना की हाच प्रॉब्लेम असतो. म्हणून मी कधी इथल्या ट्रिप घेत नाही. पण म्हटलं जाऊ दे आता घेऊयात. बराच वेळ तिथे खारेगावला उभा होतो. म्हटलं घेऊयात. इथे थांबायला पण भेटत नाही त्याच्यामुळे मग असं बाहेर निघावं लागतं. आता मी आलो आहे मार्केटमध्ये. मी आता पॅसेंजरला घ्यायला पुन्हा एकदा स्टेशनवरच जातो आहे. काल्हेरची ट्रिप आहे बहुतेक म्हणून मी घेतली, कारण तिकडे सोडतो पॅसेंजरला आणि मग घरी जायचा विचार करतोय त्याच्यामुळे. पॅसेंजरला फोन लागत नाही आहे. उबरचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. फोन लागत नाही. त्याला मेसेज केला आहे मी. ट्रॅफिक बघा केवढी समोर. बस रिक्षा 2च गोष्टी दिसतील तुम्हाला इथे स्टेशनला. बस आणि रिक्षा. ते काय माहिती आहे गल्लीत आहे कुठेतरी. आलोय मी काल्हेरला. आत्ताच पॅसेंजरला सोडलं इथे. म्हटलं आता जातो इथून घरीच. थोडा आराम करू. आतापर्यंत तर चांगलं भाडे भेटले. 10:30ला निघालो होतो मी आणि आता वाजल्यात 1:30. म्हणजे घरी जाईपर्यंत 1:45 होतील मला. 1:45 पण. हे मुलुंडची ट्रिप वाजते. लगेच पोचेल. 5 मिनिटात घरी पोचेल. इथेच आहे काल्हेरला. तर चांगले भेटले. 894 म्हणजे हां उबरवरती 894. आणि किती ट्रिप घेतल्या मी? 7 ट्रिप घेतल्या. 7 उबरवरती. आणि बाकी आपली घरातनं निघालो तेव्हा हे घेतलं आपलं 1 मीटरवर घेतली होती 150 रुपयाची. ते प्लस एक 26 रुपयाची घेतली होती. म्हणजे 1000-1100 झाले. 10:30ला निघालो होतो. मग किती वाजले आता? 1:30 वाजले. 1:30 पकडे 10:10, 11:30, 12:30 म्हणजे 3 तासात 3 तासात 1000-1100 झालेले आहेत. ते का झालेत? कारण उबरने 300 रुपये असे मला हे दिलेलं आहे. एक्स्ट्रा दिलेले आहेत 300 रुपये त्याच्यामुळे. या नभ श्यामल मिठीत न कळत. या नभ श्यामल